महाशिवरात्री स्पेशल उपवासासाठी खास राजगिऱ्याच्या पिठाचा भरपूर आयरन आणि कॅल्शियम असलेला उपवासासाठी हा शिरा नक्की एकदा ट्राय करून पहा. चवीला अप्रतिम लागतो. भन्नाट चवीचा आहे. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांना बेबी फूड सुद्धा म्हणून तुम्ही देऊ शकता. नमस्कार मंडळी, होम फूड मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे. चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. बघा, 2 चमचे भरून मी तूप घातलेलं आहे आणि 1 वाटी भरून मी राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे. आता हे जे पीठ आहे मंद आचेवर आपल्याला मस्त असं खमंग तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. जेवढं पीठ खमंग भाजलं जाईल ना, तेवढा शिरा चवीला अप्रतिम चवीचा असा बनून आपला तयार होतो. हा शिरा बनवताना तुम्ही साखरचा किंवा गुळाचा सुद्धा उपयोग करू शकता. बघा, आपलं पीठ जे आहे ते छान असं खमंग भाजून झालेलं आहे. बघा, पीठ छान भाजून झालेलं आहे. आता आपण हा शिरा बनवण्यासाठी दुधाचा वापर करणार आहोत. तर आपण यामध्ये साखर घालणार आहोत. बघा, मस्त पीठ भाजून झालेलं आहे. जेवढं पीठ घेतलं आहे त्याच्या दुप्पट मी यामध्ये दूध गरम करून घेतलेलं आहे, ते यामध्ये घालून घेऊया. बघा, अशा पद्धतीने दूध मी घालून घेतलेलं आहे. तुम्हाला जर पातळ हवं असेल तर दुधाचं प्रमाण तुम्ही यामध्ये वाढवू शकता. बघा, आता व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. बघा, मस्त दूध जे आहे पूर्णपणे यामधलं शोषलेलं आहे. त्यानंतर बघा, आपण यामध्ये आता साखर घालून घेणार आहोत. यामध्ये जर तुम्ही गूळ घालत असेल तर 2 ते 3 वाटी यामध्ये पाणी ठेवायचं आणि गूळ घालायचा. मस्त ते मिक्स करून घ्यायचं आणि ते गुळाचं पाणी यामध्ये घालून घ्यायचं. तर अशा पद्धतीने गुळाचा शिरा सुद्धा तुम्ही बनवू शकता. बघा, यामध्ये मी आता साखर घातलेलं आहे. साखरचं प्रमाण सुद्धा तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. बघा, आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, आता यामध्ये थोडी साखर दिसते, यामध्ये थोडंसं मी परत थोडंसं दूध घालून घेत आहे आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घेत आहे. दूध घातल्याने आपला शिरा ना चवीला खूप छान होतो. यामध्ये तुम्ही पाण्याचा वापर सुद्धा करू शकता. बघा, आता व्यवस्थित आता याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1 ते 2 मिनिटं याची छान असे झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला. बघा, याची छान वाफ काढून झालेली आहे. बघा, आपला शिरा सुद्धा मस्त बनवून तयार झालेला आहे. यामध्ये बघा, आता ड्रायफ्रूट आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट घालू शकता आणि विलायची पूड सुद्धा मी यामध्ये थोडीशी घालून घेत आहे. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे. बघा, आता ड्रायफ्रूट आणि विलायची आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. बघा, आपला जो शिरा आहे तो बनवून तयार झालेला आहे. उपवासासाठी अशा पद्धतीचा हेल्दी रेसिपी तुम्ही बनवू शकता. बघा, यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं, आयर्न असतं. अतिशय पौष्टिक हा नाश्ता बनवून तयार होतो. तर तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. चला तर आपण आता डिशमध्ये घेऊया. बघा, एका मी बाउलमध्ये हा शिरा पूर्णपणे घालून घेत आहे. नंतर आपण डिशमध्ये मस्त छान हा शिरा आपण काढून घेणार आहोत. बघा, मस्त असा शिरा बनवून तयार झालेला आहे. चला तर आपण आता डिशमध्ये घेऊया. बघा, असा मस्त बाउलच्या आकाराचा शिरा काढलेला आहे. तुम्हाला मी थोडासा शिरा खाऊन सुद्धा दाखवते. अप्रतिम चवीचा हा शिरा होतो. तर एकदा नक्की ट्राय करा. संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.